चलो पण येतो चल. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. आपण आता चाललो इगतपुरीला. इथून ते 140 किलोमीटर आहे. मुंबई आणि ट्रॅफिक यांचं एकदम जुनं नातं आहे. कधीच संपणार नाही ते. कितीही मेट्रो होऊ दे, कितीही मोनो येऊ दे, कितीही रोड मोठे करू दे, ट्रॅफिक तर राहणारच. हे तरी काहीच नाही. तर पीक टाइमला गाडी चालवून दाखवा. A few moments later. अशा प्रकारे खतरों खिलाडी बनत सगळेजण रोडिंग करत चालले आहेत. चला आता आपण मेन हायवे पकडलेला आहे. होपफुली इकडून रस्ता चांगला असेल. कुठेतरी थांबून काहीतरी खाल्लं पाहिजे, थोडासा छोटा ब्रेक घेऊन. वडापाव आहे का? आहे ना. चला पेट पूजा तर झाली आहे. पावसाची तयारी करून निघालेलो, पण काय पाऊस काय पडेना झालाय. ट्रक पण सगळे मोकळे आहेत, गरमी व्हायला लागली आहे. आपण आसरगाव क्रॉस केलंय. तर हा सरळ सरळ रोड जातो इगतपुरीला स्ट्रेट. इथे एकदम थंड थंड वातावरण आहे. आपल्या इथे मुंबईला असतलं नाही गोष्टी. 2 मिनिटं सिग्नल मध्ये थांबलं घामाघूम होऊन जातो माणूस, इव्हन तो हिवाळा असेल तरी पण. चला रात तर संपलाय आता. डोंगरच डोंगर. वा 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 वा. खूप वर्षापासून प्रयत्न करत होतो, फायनली तो दिवस आलाय. Hi. How are you? I'm fine. How are you? OM 80. OM 80. 80. तेजन पालकर. ते सेकंड कोर्स आहे माझा. तेजन. मुंबई. युट्यूबर.
जस्ट स्टार्टेड. Your YouTube name? तेजन पालकर. Local information आहे तुमच्याजवळ? हा आहे ना, मेल दाखवतो एक मिनिट. मग direct तिकडे. जाऊ. ते सबस्क्राईबची आहे. करा. 2 व्हिडिओ आहे फक्त. येस. आता चित्र राहील. हा, तुम्हीच पहिले सबस्क्रायबर आहे माझे. गाडी उधर पार्क करतो. सगळे बघतायत. सो सगळं आता फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या आहेत. बॅगा बिगा ठेवल्यात. आता फक्त जायचं आहे आणि मोबाईल आणि कॅमेरा वगैरे जमा करायचं आहे. त्याआधी म्हटलं तुम्हाला एक रूम टूर देतो. सो हा आपला रूम आहे K54. जुना साधक असल्यामुळे मला सेपरेट मिळालं आहे रूम. सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता फक्त आपल्याला मोबाईल, कॅमेरा आणि रिडेबल थिंग्स ज्या काय असतील त्या सबमिट करायच्या आहेत. आणि या सगळ्या आपल्याला भेटणार आर्यमोन संपल्यानंतर. सो या पटापट मी आता पॅक करतो आणि त्यांच्याकडे सबमिट करतो. सो आपण भेटूया डायरेक्ट आर्यमोन संपल्यानंतर. हॅलो एव्हरीवन. आज आहे दिवस 10वा आणि ऑलमोस्ट 9 दिवस आणि काही तासानंतर आर्यमोन संपलेला आहे फायनली. आर्यमोन म्हणजे असं मौन ज्याच्यामध्ये तुम्ही बोलू तर शकत नाही, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याचबरोबर तुम्ही हातवारे करून किंवा कोणाशी इशाऱ्यामध्ये पण संवाद घालू शकत नाही. त्याला आर्यमोन बोलतात. आणि इथं परतीचा प्रवास करायचा आहे. त्याच्या आधी काही दाखवण्यासारख्या आहेत गोष्टी इकडल्या, त्या तुम्हाला दाखवायच्या आहेत. आता थोड्या वेळाने लंच टाईम होईल. सो लंच केल्यानंतर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो वेलकम टू विपासना इंटरनॅशनल अकॅडमी धम्मगिरी. आपण एक छोटीशी धम्मगिरीची टूर करणार आहोत. तर स्टार्ट करूया आपण. इकडे एक ऑफिस आहे, त्यानंतर इकडे एक डायनिंग हॉल आहे. ओल्ड आणि न्यू स्टुडंटसाठी वेगवेगळी एंट्री आहे, बट आतमध्ये हॉल एकच आहे. त्यानंतर इथून स्टार्ट होते कॉलनी ए पासून ते ओ पर्यंत, म्हणजे ऑलमोस्ट 15 कॉलनीज आहेत इकडे. आणि मे बी फिमेल कंपार्टमेंटमध्ये ओच्या पुढच्या उरलेल्या पी पासून ते झेड पर्यंत कॉलनी असतील. खूप मोठा एरिया आहे एक्सप्लोअर करण्यासाठी. इथे गुरुजींचं निवासस्थान आहे. आणि इथे बघितलं तुम्ही तर जे आपल्याला शिकवायला जे आचार्य होते मार्गदर्शनासाठी, त्यांची रूम इकडे आहे. आणि आता तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची आहे. आणि ती गोष्ट ॲक्च्युली मला पण माहीत नव्हती, बट खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सो ही जी जागा आहे ती पॅगोडा शून्यागार सेल आहे. आणि ह्याच्या आतमध्ये एक खूप मिस्टिरियस गोष्ट आहे, आणि ती म्हणजे ह्याच्या आतमध्ये आहेत सेल्स. ॲक्च्युली हे जे सेल्स आहेत हे टोटल 173 आहेत. हे पूर्ण गोल आहे. हे आपल्याला अर्धच दिसतं यासाठी, कारण अर्धे जे सेल आहेत ते फिमेल डिपार्टमेंटमध्ये आहेत आणि अर्धे आपल्या इथे मेल डिपार्टमेंटमध्ये आहेत. सो एंट्री 2 ठिकाणावरून आहे. तिथून आतमध्ये गेल्यानंतर एकदम अंडरग्राऊंड असा रस्ता दिसेल तुम्हाला. आणि त्या रस्त्यामधून आतमध्ये हे जे छोटे छोटे दिसत आहेत तुम्हाला जे रूम्स आहेत, तेच ॲक्च्युली शून्यागार सेल आहेत. आणि हे जे पॅगोडा सेल आहेत हे मोस्टली प्रत्येक ठिकाणी नसतात. मोठे मोठे जे मेडिटेशन सेंटर आहेत तिकडे असणं, कारण की त्याला खूप जागा लागते, बरीच मोठी जागा लागते तिकडे. त्यामुळे हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला नाही भेटणार. आणि हा धम्म हॉल सर्वात मोठा धम्म हॉल आहे. इथे ग्रुप सिटिंग व्हायची, सगळ्या गोष्टी इन्स्ट्रक्शन्स वगैरे सगळ्या गोष्टी इकडूनच व्हायच्या. आणि आता त्याच्या पुढे जाऊया. आता आपण आपल्या कॉलनीमध्ये एंटर करतोय. JLO ही राईटला आहे, म्हणजे अजून पुढे.
आपली सरळ सरळ आहे पुढे. मला वाटत असेल की हे मी अर्ली मॉर्निंग शूट करतोय, बट नाही. आत्ता प्रॉपर वाजले आहेत 11:52 आणि अजूनही पूर्ण धुकं आहेत आणि अक्षरशः ढग खाली उतरले आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि इथे समोर खूप छान डोंगर आहे, पण तो खूप धुक्याने तो भरलेला आहे. आता आपण आपल्या कॉलनीमध्ये एंटर झालेलो आहे. ही आपली कॉलनी आहे. सो पुन्हा आता थोडी थोडी पावसाला सुरुवात झाली आहे आणि आपल्यासोबत एक भिक्षू होते मेडिटेशनसाठी. इकडेच आपल्याच कॉलनीमध्ये राहतात ते. जाऊया तिकडे आणि त्यांच्याशी बोलूया. मला सांगा, तुमच्यासाठी विपश्यना म्हणजे काय? विपश्यना मेडिटेशन हे विशेष रूपाने आपल्या शरीराकडे पाहणे. मला सांगा, ॲज अ भिक्षू तुमच्या डेलीचं रुटीन कसं असतं आणि मेडिटेशन किती वेळ करता? भिक्खूचं जीवन हे विपश्यना मेडिटेशन करण्याकरिताच आहे. कारण की भिक्खू हा संपूर्ण घरदार सोडून आलेला असतो, आपल्या घराचा त्याग केलेला असतो आणि स्वतः निब्बाणाला कसा प्राप्त करेल याकरिता तो सम्यक प्रयत्न करीत असतो. आजकालच्या काही गडबडच्या जीवनमध्ये मेडिटेशन किती इम्पॉर्टंट आहे, स्पेशली सांसारिक जीवनातल्या लोकांसाठी? विपश्यना केल्यानंतर आपलं मन शांत होते, चित्त शांत होते, निष्कलंकित होते, निर्मळ होते. ज्याप्रमाणे झऱ्यातून जसं स्वच्छ आणि नितळ पाणी व्हावं लागतं, अगदी त्याचप्रमाणे आपण किमान दिवसातून 1 तास 2 तास जरी विपश्यना केली तरी आपल्या चित्तामधली जी मलिनता आहे, धुमण आहे, आसक्ती आहे, ती दूर जाण्यास सहाय्यक ठरत. जोपर्यंत स्वतः अनुभूती घेणार नाही तोपर्यंत त्याचा तुम्हाला लाभ होणार नाही. म्हणून एवढंच सांगायचं मला, विपश्यना प्रत्येक माणसाने निश्चितपणाने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच वेळ भिक्खूंसोबत गप्पा गोष्टी करत बसलेलो, खूप गोष्टी जाणून घेतल्या आणि वेळ आता झालेली आहे पुन्हा एकदा मेडिटेशन सेशन चालू होण्याची. सो आता मी तिकडे जातो आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो उद्या. उद्याचा दिवस हा शेवटचा दिवस आहे. सो उद्या भेटूया. बाय बाय. सो आजचा दिवस 11वा आणि वेळ आलेली आहे आता घरी परतण्याची. सगळं सामान भरलेलं आहे आणि इथून हे मागे विपश्यना इंटरनॅशनल अकॅडमी दिसत असेल, इथून पण बाहेर आलेलो आहे. सो आपण व्हिडिओचा शेवट इकडेच करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड बी हॅपी.